मंजू दात त्याने एवढी मेहनत करून ते बनवून आणले आहेत आणि अन्नाला पाठ दाखवायची रीत खोतांच्या घरची नाहीये. राहू दे. चल बंधू येतो आम्ही. उमाताई, मला गावच्या रीतीभाती माहित नाही. तुम्ही शिकवाल ना? नीरज सारखं मला सुद्धा या मातीत मिसळायला आवडेल. थांबा. मंजू, हळद कुंकू आणते. घरी आलेल्या सवाष्णीला आम्ही कुंकू लावल्याशिवाय निरोप देत नाही. तुम्हाला असंच कसं जाऊ देऊ? कुंकू लावते. तीच पोरगी. हा, माझ्या श्रीनूक ना एकदम शोभून दिसत. हा, आणि मी काय म्हणतोय, पुढे जाऊचा ना तर कुठून तरी सुरुवात करूचाच लागत. हा, तू ना त्या पोरीच्या घरच्यांका कळवून टाका. आली काय कळवून टाक? हा, काय म्हणतात? आजच येऊच म्हणतात. बरं झाला. चांगल्या कामाक उशीर नको, पण थोडा वेळ मिळाला असता ना तर बरा झाला असता. अगं फोन ठेवतोय आता, बोलूक वेळ नाही, तयारी करूक लागत ना. चल ठेवतोय. हो, माझा तोंड काय बघत उभा? हा, चला तयारी करा, ती मंडळी केव्हा पण येतील. हा, लाली लाली काय चाललंय काय तुझं? अजून तुझ्या डोक्यातलं खूळ गेलं नाहीये काय? जाणार पण नाही. जोपर्यंत माझ्या श्रीनूच्या डोक्यावर अक्षता पडत नाहीत ना, तोपर्यंत ह्या खूळ माझ्या डोक्यातून जाणार नाही. लाली मी नेहमी तुला सांगत असतोस आणि तू ऐकत नाहीस आणि तू फसतेस. त्या मागच्या वेळेला काय झालं माहिती आहे ना? जमिनीच्या वेळेला सुद्धा मी खोडा घातला होता, पण तू माझं ऐकलं नाहीस आणि फसलीस. या बघा, तो विषय वेगळा होतो आणि हा माझ्या श्रीनूच्या लग्नाचा विषय. हा, आपण स्थळ बघितल्याशिवाय श्रीनूचा लग्न जमूचा नाही, समजलास? आता आपल्याक ना वेळ नाही. हा, चला तुम्ही बोलत नका बसू माझ्याशी. मी जाताय, तुम्ही या लवकर तयार होऊन. गो मंजू, अरे वा, चांगले झालेले दिसतात लाडू. मला नाही वाटत या बाईने आधी असलं काही केलं असेल. आता शहाणपण सुचलं असेल तिला, म्हणून हे केलंय आणि आणून दिलंय. मला वाटतं ही बाई सुधारली असेल आता. असं झालं ना मंजू तर खरंच खूप चांगलं होईल. निशीचं लग्न आनंदात पार पडत. लालिताई, काय झालं? काय झाला नाही, आता होणार आहे चांगला. आधी तू काहीतरी गोडाधोडाचा कर. हा, हे बाय माझे आधीच केलास तू. किती चांगली असस ग तू. हा, आपल्याकडे ना पाहुणे येणार आहात. पाहुणे? कोण पाहुणे? अगो सांगते धीर धरा. ता मी ना लाली, आता सांगू कशा गोया. आता पाहुण्याची ले बघालच तुम्ही. हो मंजू, मी काय म्हणते, मी ना तुझ्यावर एक मोठी जबाबदारी देतो. माझ्या श्रीनूक ना चांगला तयार कर आणि बाहेर घेऊन ये. हा, येतोय मी. उमाताई, काय चाललंय हे? कोण येणार आहेत नक्की? एकतर दादा घरात नाहीयेत, दाईचे देवळात गेलेत, हे पण नाहीयेत, त्यात हे पाहुणे येणार आहेत.
ये वा इथे बसा. हा ये वा. अगो ये ग ये ये काय लाजतस बस. हा. अगो असे मागे काय लावलास? या इकडे या. बरं मी काय म्हणतोय, या ना माझ्या भाऊजाई, या म्हणजे नवऱ्या मुलाच्या मामी. ही उमा आणि ही मंजू. हा बरं उमा, ह्या ना आपल्या श्रीनूसाठी आलेला स्थळ. ह्या माझ्या भावाचं घर, हा म्हणजे माझं माहेर. हा इंदूने सांगितलं ना तुमका सगळ्या? हो हो सांगितले. नाही म्हणजे आम्ही इथेच राहतो. हा अगो इंदू माझी मैत्रीण, तिनेच तर पाठवले ना या स्थळ. मी ते का सांगितलं, हा सगळा काय ता खरा खरा सांगून टाकायचा. हा मंजू पाण्याचं बघतेस? हो आणते. गो मंजू मंजू, अगो श्रीनू घेऊन या आधी, हा नंतर यांका पाणी दे. हा हा बोलवते त्याला. हा, हा, माफ करा, नाही म्हणजे माझो लेक तोपर्यंत तयार होऊन येईल ना. हा नाही तर तुमका वाटेल आम्ही एवढे इलो इकडे आणि ही बाई आमका पाणी पण देत नाही, नंतर पाणी दे सांगता. नाही काही हरकत नाही, सावकाश. हे बाय माझे किती लाजतात. बाकी काय ता लग्नातला आजा जरा मान वर तरी कर, माका बघू तरी दे तुझा चेहरा. सुंदर. उमा बघतास ना माझी सून कशी आती. हा लाखात एक, हा लाखात एक. तुम्ही कुठले? आम्ही सांगणार, सगळा सांगणार. पाहुण्यानो मी काय म्हणताय, आपण ना बोलून घेऊया. तोपर्यंत माझे भाव आमराईत किंवा शेतात गेले असतील ना, ते येतीलच. हा माझी आय तिच्या खोलीतच. हा त्याचं काय, हा आता वय झाला ना म्हणून देवाचं नाव घेत बसली. हा माझं वय झालं ना की मी पण देवाचं नाव घेत बसणार आणि माझी सून माझी सेवा करणार. काय गो करशील ना? अगं किती लाजतस, हा किती लाजतस. हे उमा ही तर आपल्या निशीपेक्षा पण जास्त लाजता. हे बाय माझे, तुमची महत्वाच्या माणसाबरोबर ओळख करून देऊचीच रावली. हे आमचे मिस्टर, म्हणजे नवऱ्या मुलाचे बाबा. नमस्कार. श्रीकांतराव. हे बिझनेस करतात. होय का? कसला? हे बिझनेस यु नो. एक बिझनेस थोडी हा त्यांचा. हा भरपूर बिझनेस असत, थोडे थोडे सगळे करतात. हा बरा मी दायचेक बोलवते. हा दायचे म्हणजे माझी आहे. हा तिचं काय, हा सगळी लोक ना ते का दादाची आहे दादाची आहे दादाची आहे असं म्हणतात ना, तर त्याचा दायचे दायचे दायचेच झाला. आता सगळे ते का दायचे हाक मारतात. हा मी बोलवून येत आहे ते का. अगो जातय मी, जातय थांब जरा. मी आलेच. हा तुम्ही बसा. वहिनी वहिनी की आहे 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 खय गेली, खय गेली आहे. लालिताई काय हा सगळा, असे अचानक पाहुणे? उमा अगो तुझ्या लेकीन तुझ्यासाठी जावई आणल्यान ना, मग माझ्या श्रीनूनी काय तसाच राहायचा काय? म्हणून मी त्याच्यासाठी स्थळ बघितलेला. हा आता त्यात माझा काय चुकला का? नाही नाही तुम्ही तुमच्या जागी बरोबरच असाच लालिताई. श्रेणूच्या लग्नाचा विचार तर करूकच होयो ना. पण माका काय वाटतं, एकदा सगळ्यांका सांगूक वया होता ना. आता असे अचानक पाहुणे येले आणि गोंधळ उडालो ना. दायचे घरात नाही, हे नाही बंधू भाऊ नाही, त्यांच्याशी बोलणार कोण? अगो आता काय लगेच लग्न लावूचा नाही. हा
तसा नाही लाली ताई, पण पाहुण्यांका काय वाटत? आम्ही एवढे इलाव आणि घरातली माणसंच घरात नाहीत. अगो ते घर बघू गेलं आणि आणायचे श्रीनू पण घरी आणा, मग तो पोरीक भेटून घे. त्या पोरीक पण कळेल ना माझो लेक किती राजविंडो आता लाखात एक आहे माझा श्रीनू. आहे दादा बंधू सगळे काय परग्रहावर गेलेले नसत, ते येतील. नाही तर सप्तो हा ना देवळात, दायची थंय गेली संध्याकाळी येत. आणि हे आणि बंधुभाऊ तहसीलदाराच्या ऑफिसात गेले होत. ते कधी येणार काय माहित नाही हो. कर्मा माझा सगळ्यांका काय आजच मुहूर्त गावलो काय? तसा नाही, कोणाक काय माहित नव्हतं ना पाहुणे येणार आहेत ते, म्हणून गेले सगळे. माका पण काय स्वप्न पडलेला काय? हा सगळेजण आजच बाहेर जाणार असत ते. तर तसा नाही लाली ताई, एकदा कल्पना दिली असती ना सगळ्यांका तर ते थांबले असते श्रीनूसाठी. पण मग आता पाहुणे येलेले असत तर त्यांना काय असाच परत पाठवायचा काय? आज निदान पोरगी आणि श्रीनू एकमेकांका बघून घेत आणि तू ना त्यांची जुजमी माहिती विचारून घे. हा म्हणजे दादाकडे आहे, तू ह्या स्थळाबद्दल नीट समजावून सांगशील. हा चल 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 चल. पण नाही पण काय तू दादा खोताची बायको असस ना, चल म्हणताय ना मी. चल 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 बोलूया आपण त्यांच्याशी. श्रीनू 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 चल आवर आवर लवकर, उठ 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 उठ, पटकन तोंड धू, केस विंचर आणि बाहेर ये. हो अगं मामी, पण काय झालंय काय? आज काही खास आहे का? लालीताईने बाहेर जो खास घोळ घातलाय ना तो निस्तरायला चल चल लवकर आवर. काय केलं आता आईने? अरे श्रीनू श्रीनू श्रीनू, देवा आता लालीताईंमुळे घरात कोणतं वादळ येणार आहे तुलाच माहित. पाहुण्यांना चहा पाणी द्यायचं राहिलं. अरे 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 श्रीनू इलास तू? अहो हे माझा लेक. हा अरे श्रीनू तू उभा काय आहेस? इथे ये, बस 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 बस. श्रीनू ही मुलगी तुझ्यासाठी ना. अरे ओवी, ही कोण? ही आमची पाहुणी. आमच्या उमाच्या बहिणीची लेक मावशीक भेटू गेली ना. गोवी तू जरा मंजूक मदत करूक जा. पाहुणे इले आहेत ना, मग त्यांका काय हवा नको तर बघू पोया. जा जा जा. माझू श्रीनू आणि तुमची लेक एकमेकांना शोभा का? तुमका सांगू तुमची पोरगी एकदम सुंदर. श्रीनू जा ना, ते का तुझी खोली दाखव. नाही म्हणजे लग्नाआधी असा एकमेकांका भेटू देतात आता शहरात. चालता तू जा जा जा, ते का घेऊन जा. ओवी अरे तू अजून इथेच असस? जा ना, पाहुण्यांसाठी काय तर बघू गोया ना.
काय चालला? पाहुणे मंडळी कोण? ही माझी आहे ताईचे हा. आणि आहे ही ना आपल्या श्रीनूसाठी बघितलेली पोरगी आ. काय? पण रघुनाथ माका काय बोललो ना या? काय ग उमा? दायचे दादाक पण आत्ताच कळणार ना. दादाक पण आनंद होईल आपली सून बघून. म्हणजे या सगळा कोणी ठरवल्या? मी माझी मैत्रीण हा ना इंदू तिने पाठवलं ना स्थळ. हाय पोरगी लाखात एक बघ बघ बघ. थांब लाली. आधी माका एक सांग, घरात सगळ्यांका या माहित हा? उमा, मंजू, म्हणजे तू परस्पर असले उद्योग करूक लागलस? नाही, मी काय म्हणतो, या बघा पाहुण्यानो, आमच्या घरात माझं थोरलो लेक रघुनाथ सगळे निर्णय घेता. ही जरी आवस असली ना मुलाची, तरी त्या मुलाची सोयरी खय करूची ना, ह्यो निर्णय आम्ही मोठे जण घेतलो. आता रघुनाथ घरात नाही हा, तुम्ही नंतर कधीतरी येवा. आहे असं येवा तुम्ही. चला ओ चालेल का? आओ थांबा ना. असं काय जातात? आओ आहे काय या पाहुण्याचा असा अपमान करायचा काय? घरात कोणाक न सांगता बोलावणा या घरच्यांचा अपमान असा. आता माका या ईश्वर बोलूचा नाही हा. जा तुझ्या खोलीत. या बघ, रघुनाथ आल्यानंतर आम्ही सविस्तर काय का बोलू, पण सगळ्यांच्या मर्जीनुसारच या लग्न होताला. जा. सर, आईची तब्येत कशी आहे आता? ओके आता. म्हणजे तुम्ही अजूनही बोलत नाही आहात त्यांच्याशी? सर प्लीज नका ना असं करू. हे बघा, निदान एक मुलगा म्हणून तरी समजून घ्या त्यांना. तुझा अभ्यास कसा चालू आहे? सुरू आहे. बघ, जितकं जमेल तितकं करून घ्या आता. नंतर आपल्या एंगेजमेंटच्या धावपळीत तुझा अभ्यास झाला नाही तर ते मला आवडणार नाही. काळजी करू नका, मी माझा नंबर कधीच सोडणार नाही. बरं, आता उशीर झालाय, मी निघते. गुड नाईट. हो, तुका किती वेळा समजावायचा हा? मागे पण मनासारख्या वागलस, त्याचा काय परिणाम झालो विसरलस काय? हा माहित जमीन विकली तर चुकला माझा. हा पण आहे आता ना माझ्या श्रीनूच्या बाबतीत मका काही एक चूक करायची नाही. हा निशीचा लग्न म्हणून घरातले सगळे नाचतात, पण माझ्या श्रीनूचा कोण विचार करतय? हा माहिता कोण नाही करणार. कसा करणार? किती झाला ना तरी आम्ही सगळी परकी असत ना. मी परका, माझो लेक परको, माझो घो परको. किती झाला ना तरी आम्ही सगळी परकेच तुमच्यासाठी. ये बाबा ये रघुनाथ ये. ही तुझी बहीण बघ काय बोलता, लेकासाठी स्थळा शोधता हा. अरे आज तो एक स्थळ घेऊन इल्लला घराकडे. काय बोलायचा ह्या काय कळलाच नाही. मका सांग माझा काय चुकला? काय चुकला माझा? दादा तू सांग माझा काय चुकला? मी माझ्या लेकाच्या भल्याचा विचार करताय तर काय चुकला माझा?
ताई विचार कर, नाही कोण म्हणता हा? पण परस्पर निर्णय घ्यायचो कशा? शिणू आमचं कोण नाही काय? भाचो हा ना? मग भाच्याचा विचार केलास तुम्ही? हा? निशी आणि श्रीनूचं लग्न मोडला, पण निशी त्याचा जोडीदार गावला, पण माझ्या श्रीनूचं काय?